हॅलो. तर आज आपण बघणार आहे विभाज्यता. बघा, तुम्ही याआधी 2ची कसोटी, 5ची कसोटी आणि 10ची कसोटी बघितलेली आहे. आता आपण ह्या धड्यामध्ये बघणार आहे 3ची, 4ची आणि 9ची कसोटी. ठीक आहे. तर आता आपण पहिल्यांदा बघूया 3ची कसोटी. तर बघा, इथे काही संख्या दिल्यात बरोबर आपल्याला ह्या चौकटीमध्ये. आता आपल्याला काय करायचं आहे, पहिल्यांदा ही जी संख्या आहे त्यातल्या अंकांची आपल्याला बेरीज करायची आहे. आता इथं काय संख्या आहे 63, म्हणजे 6 आणि 3 इथे काय केली, यांची बेरीज केली. 6 अधिक 3 किती आले, 9. तर ही जी बेरीज आली आहे त्या बेरजेला 3ने भाग जातो का ते बघायचं. तर 3 त्रिक 9 भाग जातो, त्यामुळे इथे ह्यांनी काय केले, ही अशी टिक मार्क केली. त्यानंतर दिलेली जी संख्या आहे आपल्याला 63 3ने विभाज्य आहे का, म्हणजे त्याला 3ने निशेष भाग जातो का 63ला, तर जातो. ठीक आहे. कारण जर तुम्ही 63ला 3ने भागलं तर काय येतं, 3 दोन्ही 6 आले. त्यानंतर परत 3ला पण भाग जातो, इथे 3 एके 3 म्हणजे निशेष भाग जातो, बाकी 0 येते बरोबर. म्हणजेच काय, जर एखाद्या संख्येतील अंकांची जी आपण बेरीज केली त्या जर बेरजेला 3ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा काय जात असतो, 3ने निशेष भाग जात असतो. आता इथे बघा 872 दुसरी संख्या, त्याची जर आपण बेरीज केली 8 अधिक 7 अधिक 2 तर त्यांची बेरीज किती येते, इथे 17. आता 17 या बेरजेला 3ने भाग जातो का, तर नाही जात. बेरजेला भाग जात नाही, म्हणून ह्या संख्येला सुद्धा 3ने भाग जाणार नाही. ही झाली 3ची कसोटी. तर बघा, इथे दिलेली आहे त्यांनी 3ची विभाज्यतेची कसोटी. जर कोणत्याही संख्येतील अंकांच्या बेरजेला 3ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या 3ने विभाज्य असते. ठीक आहे. फक्त बेरीज करायची आणि 3ने भाग जातो का ते आपल्याला इथे बघायचं आहे. पुढे बघा, आता बघणार आहे आपण 4ची कसोटी. तर बघा, एखादी संख्या घ्यायची, इथे किती दिली आहे 992. ठीक आहे. आता 992ला 4ने पूर्ण भाग जातो का, तर जातो इथे बरोबर. 992 जर तुम्ही घेतले, ह्याला 4ने भाग जातो का, तर 4 दोन्ही 8 बरोबर. राहिला 1, वरचे 9 घेतले, 4 चोक 16, राहिले किती 3, वरून घेतले 2, 4 8 32 बरोबर. निशेष भाग जातो किंवा पूर्ण भाग जातो 4ने या संख्येला. आता कसोटी काय आहे ते बघूया. तर बघा, आपण 992 या संख्येतील दशक आणि एकक स्थानच्या अंकांनी तयार झालेली जर संख्या घेतली, बघा 992चा दशक आणि एकक स्थानी कोण आहे, तर 9 आणि 2 म्हणजे 92 ही संख्या तयार होते. 92 या संख्येला 4ने विभाज्य आहे का, 92 ही संख्या, तर आहे बरोबर. 92ला फक्त जर आपण 4ने भागलं तर 4 दोन्ही 8, राहिला 1, वरून घेतले 2, 4 त्रिकम 12 बरोबर. पूर्ण भाग जातो, म्हणून ह्या संख्येला दशक आणि एकक स्थानच्या अंकाने तयार झालेल्या संख्येला जर 4ने भाग जात असेल तर ही पूर्ण संख्या काय असते, 4ने निशेष भाग जाणारी संख्या असते किंवा ती 4ने विभाज्य असते. तसंच आपण ह्या पद्धतीचं सुद्धा किंवा ह्या संख्यांचं सुद्धा इथे करून बघू शकतो. मग 4ची विभाज्यतेची कसोटी काय आहे, जर कोणत्याही संख्येतील दशक व एकक स्थानच्या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला 4ने निशेष भाग जात असेल तर ती संख्या काय आहे, 4ने विभाज्य असते. ठीक आहे. दशक आणि एकक स्थानच्या संख्या घ्यायची, 4ने भाग जातो का ते बघायचं. पुढे बघा, आता 9ची कसोटी बघणार आहे आपण. 9ची कसोटीसुद्धा अगदी 3च्या कसोटीसारखीच आहे. आपल्याला काय करायचे आहे, ही जी पूर्ण संख्या दिली आहे त्यातल्या अंकांची बेरीज करायची. ठीक आहे. इथे बेरीज केली, किती आली 18. जर बेरजेला 9ने विभाज्य किंवा 9ने भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला काय जात असतो, 9ने भाग जात असतो किंवा ती निशेष भाग जाणारी संख्या असते. इथे काय आहे, बेरीज आली 29, 29ला 9ने भाग जात नाही, म्हणून ही संख्यासुद्धा काय आहे, 9ने विभाज्य नाही आहे. ठीक आहे. मग 9ची विभाज्यतेची कसोटी बघा, जर कोणत्याही संख्येमधील अंकांच्या बेरजेला 9ने
निशेष भाग जात असेल तर ती संख्या 9ने विभाज्य असते. ठीक आहे. 3ची, 4ची आणि 9ची कसोटी आपण इथे बघितलेली आहे. आता आपण पुढे बघणार आहे आपला सराव संच 22. तर बघा ह्यातला प्रश्न वाचूया आपण पहिला. एका बागेत फुलझाडे आहेत. एकेका झाडावर एकच संख्या असलेली अनेक फुले आहेत. 3 विद्यार्थी परडी घेऊन फुले तोडायला गेले. परडीवर 3, 4, 9 यापैकी एक संख्या आहे. प्रत्येक विद्यार्थी आपल्या परडीवरील संख्येने विभाज्य संख्या असलेले फूल तोडतो. एका झाडावरून एकच फूल तो घेतो. सांगा बरं प्रत्येक परडीत कोणत्या संख्यांची फुले असतील. ठीक आहे. आता तुम्हाला इथं काय काय फुलझाडे दिसत आहेत ह्या आकृतीमध्ये किंवा ह्या चित्रामध्ये. ठीक आहे. आणि ह्या चित्रामध्ये कोण आहेत, हे 3 जण आहेत इथे. आता ह्या तिघांकडं परड्या आहेत. हिच्याकडं काय आहे, 3 नंबरची किंवा 3 अंक असलेली परडी आहे. ह्याच्याकडे 4ची आहे आणि हिच्याकडे काय आहे, 9ची आहे. ठीक आहे. आता बघा झाडांवर काय वेगळे वेगळे असे आकडे टाकलेले आहेत. आता त्या आकड्यांना किंवा त्या संख्यांना 3ने भाग जातो, 4ने जातो की 9ने जातो हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर आता ही जी आहे 3ची परडी त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संख्या जातील ते बघायसाठी आपल्याला काय करावं लागेल, कसोटी आठवावी लागेल. मग कसोटी काय आहे 3ची विभाज्यतेची, की जर अंकांची बेरजेला 3ने भाग जात असेल तर ती संख्या 3ने विभाज्य असते. तर बघा आता इथे पहिली संख्या बघा इथे काय आहे, ही काय आहे 111. मग 111ची जर आपण बेरीज केली तर उत्तर किती येतं, 3. मग 3ने 3ला भाग जातोच बरोबर. म्हणून ही जी संख्या आहे ती काय आहे, 3ने निशेष भाग जाणारी आहे. म्हणून 3च्या परडीमध्ये काय येणार आहे, 111 ही संख्या येणार आहे. ठीक आहे. तर आता मी इथे लिहून घेते, हिच्याजवळ लिहिते मी, तुम्ही मात्र खाली लिहा व्यवस्थित. हिची आणणार आहे 111. ठीक आहे. हिच्या परडीमध्ये येणाऱ्या संख्या मी इथं लिहित आहे तिच्याजवळ. आता पुढची संख्या बघा किंवा पुढचं झाड बघा काय आहे, 369. आता जर ह्यांची बेरीज केली मी 3 + 6 + 9 किती येतात बघा, 6 आणि 3 9, 9 आणि 9 18 बरोबर. 18 या संख्येला 3ने भाग जातो का, तर जातो. 3 संग 18 म्हणजे बेरजेला जर 3ने भाग गेला तर ह्या संख्येला सुद्धा 3ने भाग जाणार. म्हणून ही सुद्धा संख्या हिच्या परडीमध्ये येणार आहे. ठीक आहे. आता तिसरी बघा 435. 435च्या अंकांची बेरीज करू आपण. बघा बेरीज किती येते, 4 आणि 3 7, 7 आणि 5 12. 12ला भाग जातो का 3ने, तर जातो. 3 चौक 12. म्हणून ह्यालासुद्धा काय जाणार आहे, 435ला 3ने निशेष भाग जाणार आहे. म्हणून इथे काय येतील, 435. पुढची बघा 356. आता ह्यांची बेरीज करूया आपण. 3 + 5 + 6. 3 आणि 5 8, 8 आणि 6 14. 14 या संख्येला 3ने भाग जातो का, तर नाही जात. म्हणून ही जी संख्या आहे 356 ती 3च्या परडीमध्ये नाही येणार. आता पुढची बघा 220. यांची बेरीज करूया. 2 + 2 + 0 तर बेरीज येते 4. मग 4ला भाग जातो का 3ने, नाही जात. म्हणून 220 संख्यासुद्धा 3च्या परडीमध्ये नाही येत. पुढचे बघा आता 249. मग 2 + 4 + 9. 2 आणि 4 6. 6 आणि 9 किती येतात, 15. 3 5 15 बरोबर. 15ला भाग जातो का 3ने, तर जातो. 3 5 15. म्हणून ह्या संख्येला सुद्धा 3ने निशेष भाग जाणार. म्हणून 249 ही संख्या 3च्या परडीमध्ये येते. पुढची बघा 666. 3 वेळा 6 यांची बेरीज 18. मग 3ने भाग जातो का, तर जातो. 3 संग 18. म्हणून ही संख्यासुद्धा 3च्या परडीमध्ये येणार आहे. पुढची बघा 450. आता 4 + 5 + 0 बरोबर 9. मग 3ने भाग जातो 9ला. म्हणून ही संख्यासुद्धा 3च्या परडीमध्ये येईल. पुढे बघा 960. 960 मधल्या अंकांची बेरीज करूया.
9 आणि 6 15. 15ला भाग जातो का 3ने? जातो. म्हणून ह्यालासुद्धा 3ने निशेष भाग जाईल. म्हणून 960सुद्धा 3च्या परडीमध्ये येतील. पुढची संख्या बघा 432. यांची बेरीज करूया. 4 अधिक 3 अधिक 2. तर बघा 4 आणि 3 7. 7 आणि हे 2 9. 9ला पण भाग जातो. मग 432 हे सुद्धा इथे येईल. ठीक आहे. आता पुढची संख्या बघूया आपण. पुढची बघा कोणती आहे? 999. आता 9 अधिक 9 अधिक 9. 9 त्रिक 27 बरोबर. यांची बेरीज येते 27. मग 27ला सुद्धा 3ने भाग जातो. म्हणून ही संख्यासुद्धा 3ने निशेष भाग जाणारी आहे. म्हणून ही संख्या जी 999 आहे ती 3च्या परडीमध्ये येईल. पुढची बघा काय आहे? 72. तर 72ची बेरीज किती येईल? 7 अधिक 2 बरोबर 9. 3ने भाग जातो 9ला. म्हणून 72ला सुद्धा 3ने निशेष भाग जाईल. म्हणून 72 ही संख्या काय आहे? 3च्या परडीमध्ये जाणारी आहे. पुढची बघूया आता संख्या 336. मग 3 अधिक 3 अधिक 6 बरोबर किती येतात? 6 आणि 6 12. 3ने भाग जातो का 12ला? जातो. म्हणून 336ला सुद्धा 3ने भाग जाणार. मग ही सुद्धा संख्या काय येईल? 3च्या परडीमध्ये येईल. पुढची बघा 123. ठीक आहे. ही 123 संख्या घेऊया. 1 अधिक 2 अधिक 3. 3 आणि 3 6. 6ला भाग जातो 3ने. म्हणून 123ला सुद्धा 3ने भाग जाणार. मग ती संख्यासुद्धा इथे 3च्या परडीमध्ये येईल. आता पुढची बघूया आपण. बघा काय आहे? 90. 90वरूनच कळतं 3ने भाग जातो ह्याला बरोबर. म्हणून 90 ही संख्यासुद्धा 3च्या परडीमध्ये येईल. आता शेवटची काय राहिली बघा? 108. 108मधील अंकांची बेरीज करूया. बघा 8 आणि 1 9. मग 3 भाग जातो 9ला. म्हणून 108 ही संख्यासुद्धा काय येईल? 3च्या परडीमध्ये येईल. ठीक आहे. तर मी इथे लिहून घेते ही शेवटची संख्या 108. ह्या काय झाल्या? 3च्या परडीमधील संख्या झाल्या बरोबर. आता आपण पुढे बघणार आहे 4च्या परडीमध्ये कोण कोण येतं ते बघणार आहे. ठीक आहे. तर बघा 4च्या परडीमध्ये काय येतील आता संख्या? 4ची कसोटी काय आहे की एकक आणि दशक यांना मिळून जी संख्या तयार होते त्याला जर 4ने भाग जात असेल तर ती संख्या काय असते? 4ने विभाज्य असते बरोबर. मग बघा पहिली संख्या काय आहे इथे? 111. मग 111चा दशक आणि एकक स्थानचा अंक घेतला. ह्या 111चा दशक आणि एकक स्थानचा अंक किती होतो? 11. 11ला भाग जातो का 4ने? नाही जात. म्हणून ही संख्या 4च्या परडीमध्ये नाही येत. पुढची बघा 369. ठीक आहे. आता ही जी दशक आणि एकक स्थानची संख्या किती होते? 69. 69ला 4ने भाग जातो का? तर बघूया आपण. आता इथे 4ने भाग घालवायचा आहे. 4 एक्के 4 राहिले 2 वरून घेतले 9. मग 4 सत्ते किंवा 7 चोक 28. बाकी 1 राहते. ठीक आहे. पुढे आपण भाग नाही घालवू शकत आहे. बाकी 0 राहायला पाहिजे आहे. म्हणजे ह्याला निशेष भाग जात नाही. म्हणून काय होणार आहे? ही संख्यासुद्धा 369 ही सुद्धा 4च्या परडीमध्ये नाही येणार. पुढे बघा आता 435. ह्याचा दशक आणि एकक स्थानचा संख्या मिळून किती होते इथे? 35. 35ला भाग जातो का 4ने? तर 4 सत्ते 28 4 अठ्ठम 32 बरोबर. बाकी 3 राहते. निशेष भाग जात नाही. म्हणून ही पूर्ण संख्यासुद्धा 4ने काय आहे? विभाज्य नाही आहे. पुढची बघूया आता 356. बघा ह्याचा काय होतो? दशक आणि एकक स्थानची संख्या मिळून 56. 56ला भाग जातो का 4ने? 4 एक्के 4 राहिला 1 वरून घेतले 6. 4 चोक 16. ठीक आहे. भाग जातो दशक आणि एकक स्थानच्या अंकाला मिळून होणाऱ्या संख्येला. म्हणून या पूर्ण संख्येला सुद्धा काय होईल?
4ने निशेष भाग जाणार आहे, म्हणजे ही संख्या 4ने विभाज्य आहे। मग आता आपल्याला ही पहिली संख्या मिळाली जी 4च्या परडीमध्ये जाईल। मग आपण इथे लिहून घेऊया 356। ठीक आहे, पुढे बघा आता घेऊया आपण 220। दशक आणि एकक स्थानाचा अंक 20 आहे। 4ने भाग जातो का, तर जातो। 4 5 20, म्हणून ही पूर्ण संख्या 4ने विभाज्य आहे, मग ही 4च्या परडीमध्ये जाईल। पुढे बघा 249। दशक आणि एकक स्थानाचा अंक किती आहे, 49। 4ने भाग जातो का, पूर्ण भाग जातो का, 4 1 4, राहिले 9, 4 2 8, बाकी 1 राहते, पूर्ण भाग नाही जात, म्हणून ही संख्या 4च्या परडीमध्ये नाही येणार। पुढे आहे 666। मग संख्या काय तयार होते दशक आणि एकक स्थानची, 66। 66ला भाग जातो का 4ने, तर 4 1 4, राहिले 2, 4 7 28 आणि 4 सख्ख 24 येतात, बाकी 2 राहते, पूर्ण भाग नाही जात, ही पण नाही आली। पुढे बघूया 450। किती झाले दशक आणि एकक स्थानचे 50। 4ने भाग जातो का, तर नाही जाणार, तरी पण आपण इथे बघूया 4 1 4, राहिला 1, वरून घेतले 0, 4 2 8, बाकी 2 राहते, बरोबर, त्यामुळे ही सुद्धा संख्या नाही येणार आहे। पुढची बघूया संख्या 960। दशक आणि एकक स्थानाचा अंक मिळून किती होतात, 60। 60ला भाग जातो का, तर 4 1 4, राहिले 2, वरून घेतले 0, 4 5 20, पूर्ण भाग जातो, म्हणून ह्या पूर्ण संख्येला सुद्धा काय आहे, 4ने विभाज्य आहे ही संख्या, मग ही संख्या 4च्या परडीमध्ये जाईल इथे। ठीक आहे, पुढे बघूया पुढची संख्या किती आहे, 432। दशक आणि एकक स्थानाचा अंक मिळून 32 तयार होतं, 4 8 32, म्हणून ही पूर्ण संख्यासुद्धा 4ने विभाज्य आहे, मग ती 4च्या परडीमध्ये जाईल। पुढची संख्या बघा किती आहे, 999। संख्या तयार होते 99, दशक आणि एकक स्थानाचा अंक मिळून। 99ला निशेष भाग जातो का, 4 2 8, राहिला 1, वरून घेतले 9, 4 चौक 16 आणि 4 5 20, 4 चौक 16, राहतात 3, 0 येत नाही आहे बाकी, म्हणजे पूर्ण भाग नाही जात, म्हणून 999 ही 4ने विभाज्य नाही आहे। पुढे बघा 72। आता हा फक्त दशक आणि एकक स्थानच आहे याच्यामध्ये, मग 72ला भाग जातो का 4ने, तर 4 1 4, राहिले 3, वरून घेतले 2, 4 8 32, पूर्ण भाग जातो इथे, म्हणून 72 ही काय आहे, 4ने विभाज्य आहे, मग ती 4च्या परडीमध्ये इथे येईल। पुढचा बघा आता अंक किती आहे किंवा संख्या किती आहे, तर 336। दशक आणि एकक स्थानाचा अंक मिळून 36 तयार होतो, 4 8 32, 4 9 36, म्हणून ही पूर्ण संख्यासुद्धा 4ने विभाज्य आहे, 4च्या परडीमध्ये लिहूया। पुढची संख्या आहे 123। 123चा दशक आणि एकक स्थानाचा अंक आहे 23, मग 4 5 20, ठीक आहे, आणि 4 सख्ख 24, 23ला भाग जात नाही 4ने, पूर्ण भाग जात नाही, म्हणून काय होणार आहे, 123 परडीमध्ये नसणार आहे। पुढची बघा संख्या 90। इथे पण फक्त दशक आणि एकक स्थान आहे, 90ला भाग जातो का, तर बघूया आपण इथे बघा 4ने भाग घालवला, 4 2 8, राहिला 1, ठीक आहे, नाही भाग जात, परत एकदा 4 2 8, सॉरी 2 राहते इथे, बाकी 2 राहते, पूर्ण भाग नाही जात, ठीक आहे, मग 90 ही संख्या 4च्या परडीमध्ये नाही येणार। पुढची आहे शेवटची संख्या 108। याची संख्या किती होते, 08, म्हणजेच किती असणार आहे, 8, 4ने भाग जातो का 8ला, जातो, 4 2 8, बरोबर, म्हणून 108 ही संख्यासुद्धा 4च्या परडीमध्ये येते। आता आपण बघणार आहे 9च्या परडीमध्ये कोण कोण येते। ठीक आहे, आता 9ची सुद्धा कसोटी काय आहे बघा, अंकांच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल
तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा काय असतो, 9ने निशेष भाग जात असतो. तर बघा पहिला आहे 111. 1 + 1 + 1 बरोबर 3. 3ला भाग जाईल का 9ने? तर नाही जाणार. म्हणून 111 ही संख्या 9च्या परडीमध्ये नाही येणार. पुढे बघा 369. यांची बेरीज किती येते? 3 + 6 + 9 बरोबर किती येतील? 9 आणि 9 18. तर 9 दोन्ही 18 बरोबर भाग जातो 9ने बेरजेला. म्हणून ह्या पूर्ण संख्येला सुद्धा 9ने निशेष भाग जाईल. म्हणून ह्याच्यामध्ये काय येईल? पहिली जी परडीतली संख्या येणार आहे 9च्या ती कोणती असणार आहे? तर 369. पुढे बघूया आता. पुढची संख्या आहे 435. 4 + 3 + 5. 4 आणि 3 7. 7 आणि 5 12. 12ला भाग जातो का 9ने? 9 1 9 9 2 18 नाही जात. म्हणून ही संख्या नाही येणार. पुढची बघा 356. 3 + 5 + 6. 3 आणि 5 8. 8 आणि 6 14 नाही येणार कारण 14ला 9ने भाग नाही जात. पुढे बघा 220. बेरीज किती येईल? 2 आणि 2 4. 4ला भाग जातो का 9ने? नाही जात. म्हणून 220 9च्या परडीमध्ये नाही येणार. पुढे बघा 249. यांच्या अंकांची बेरीज येते 4 आणि 2 6. 6 आणि 9 किती येतात? 15. मग 9ने भाग जातो का 15ला? बरोबर नाही जात. 9 दोन्ही 18 येतात. मग जर बेरजेला जात नसेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा निशेष भाग नाही जात, म्हणजे ती विभाज्य नाही आहे. पुढची बघूया 666. 6 + 6 + 6 6 18. 18ला भाग जातो 9ने बेरजेला जातो. म्हणून पूर्ण संख्यासुद्धा 9ने काय आहे? विभाज्य आहे. मग ही सुद्धा 9च्या परडीमध्ये येते इथे. पुढे बघा आता 450. 4 + 5 + 0 बरोबर 9. 9ला 9ने भाग जातो. म्हणून ही संख्या 4च्या परडीमध्ये येईल. पुढची बघा आता 960. बेरीज किती येतील? 9 + 6 किती येणार? 15. 15ला भाग जात नाही. ती संख्या परडीमध्ये नाही येणार. पुढची बघूया 432. 4 + 3 + 2. 4 आणि 3 7. 7 आणि 2 9. 9ने 9ला भाग जातो. म्हणून ही संख्या परडीमध्ये येईल 432. पुढे बघूया आता 999. आपल्याला संख्येवरूनच कळतं की ह्याला 9ने निशेष भाग जातो. तरी पण आपण बेरीज करूया. बघा 9 + 9 + 9. 9 त्रिक 27. 27ला भाग जातो. म्हणून ह्या पूर्ण संख्येला सुद्धा 9ने निशेष भाग जाईल किंवा ती 9ने विभाज्य आहे. म्हणून ही 9च्या परडीमध्ये येणार आहे. पुढची बघा आता 72. बेरीज किती येते? 7 + 2 बरोबर 7 + 2 बरोबर 9. म्हणजे ही संख्या 9ने विभाज्य आहे. आपण इथे लिहूया. ठीक आहे. पुढची बघूया आता 336. 3 + 3 + 6. 6 आणि 6 12. 9ने भाग जातो का? नाही जात. मग ही संख्या 9च्या परडीमध्ये नाही येणार. पुढे बघा 123. 1 + 2 + 3. 3 आणि 3 6. 9ने भाग नाही जात. म्हणून ह्या संख्येला सुद्धा भाग जाणार नाही. पुढचे बघा संख्या 90. 9 10 90 आपल्याला कळतंच. त्यामुळे ही या परडीमध्ये येणार आहे. पुढे बघूया शेवटची संख्या 108. यांची बेरीज किती येते? 1 + 8 बरोबर 9. बेरजेला भाग जातो. पूर्ण संख्येला सुद्धा 9ने निशेष भाग जाईल. म्हणून हिच्या परडीमध्ये ही संख्या आलेली आहे. बघा तुम्ही आता काय करायचं आहे? हा प्रश्न लिहिताना खाली व्यवस्थित असं लिहा की 3च्या परडीमधील संख्या, त्यापुढे ह्या सगळ्या संख्या लिहायच्या तुम्हाला.
त्यानंतर 4च्या परडीमधील संख्या, मग तुम्हाला ह्या सगळ्या संख्या लिहायच्यात आणि शेवटी काय करायचं आहे, 9च्या परडीमधील संख्या लिहिताना ह्या सगळ्या संख्या तुम्हाला तिथे लिहायच्यात. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? कसोटीचा वापर करून हे प्रश्न सोडवायचे आहे.